आजचं वचन जेव्हा आपण बघतो आत्मिक वाढ याच्याबद्दल आपल्याला शिकायचंय. आत्मिक वाढ बद्दल आपण शिकणार आहोत की आत्मिक वाढ आपल्याला किती गरजेचं आहे ना. एका वर्कशॉपमध्ये मी मागच्या वेळेस होतो आणि या वर्कशॉपमधूनच मला ही आयडिया भेटली की यार ह्या वचनावरती किंवा आत्मिक वाढवरती बोलणं गरजेचं आहे. तिथं ते वर्कशॉपमध्ये ते सांगत असताना ते म्हणत होते की आपण कसे आहोत, आपण स्वतः बाळ आहोत का परिपक्व आहोत, आपण स्वतः बाळ आहोत किंवा मॅच्युअर आहोत. तर मग आपल्याला काय वाटतं, आपल्या मनाला आपण परमेश्वरामध्ये बाळ आहोत का आपण परिपक्व आहोत? अजून बाळ आहोत, अजून मी सुद्धा बाळ आहे है ना. पण आपल्याला बाळ राहायचंय का परिपक्व व्हायचंय, परमेश्वरामध्ये वाढायचंय. आणि जेव्हा आपण त्याचे वचन वाचू तेव्हाच त्याच्यामध्ये वाढणार आहे ना. जेव्हा आपण बघतो की जे आपले आई वडील असतात त्यांना आपण फक्त बाळ असलो तर ते चालेल का? किंवा आपल्याला जर मूल झाला, आपल्याला वाटलं की ते फक्त 5 वर्षाचे तर 5 वर्षाचंच राहावं, तसं जमतं का? त्याची वाढ व्हायला पाहिजे, त्याची बुद्धी वाढायला पाहिजे, त्याचं बोलणं चेंज व्हायला पाहिजे है ना, त्याचं चालणं चेंज व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तो शाळेत जात असताना 10वी 12वी 11वी त्याच्यानंतर जे काही पुढचं त्याचं शिक्षण आहे ते कम्प्लीट व्हायला पाहिजे. का फक्त एकच शिक्षण पहिली झाली बस, असं काय आहे का? नाही. तसंच परमेश्वराला आपल्याबद्दल वाटतं. जर आपण परमेश्वराचे वचन धरून चालू तेव्हा आपली परिपक्व आपण होणार आहे, आपली ग्रोथ होणार आहे. कशामध्ये? आत्मिक आत्मिक वाढ तशी आपली होणार आहे ना. पुढं आपण जेव्हा बघतो वचनाकडे, आपण जेव्हा पहिलं कोरिन्थीकरास 14वा अध्याय 20वा वचन काय सांगतं आणि मग इफिसकेरस पत्र याचा 4था अध्याय 14 वचन आपण काढू. पहिले कोरिन्थीकरास याचा 14 अध्याय 20वा वचन आपल्याला सांगतं, बंधुजनो बाल बुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. इथं कोरिन्थीकरासला पत्र लिहित असताना सांगतो पौल की बंधुजनो बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. हे वचन आपल्यासाठी है ना. जेव्हा आपण कोरिन्थीकरासचे लोक बघतो तेव्हा त्यांच्याकडे सर्व गोष्टी होत्या, तेव्हा त्यांना बुद्धी होती, त्यांच्याकडे टॅलेंट होते, त्यांना गॉड गिफ्ट्स होते. जसे आज आपल्याकडे गॉड गिफ्ट्स आहे, भरपूर परमेश्वराने आपल्याला दान दिलेले, गाण्याचं दान दिलेले, वचन वाचायचं दान दिलेले, बोलायचं दान दिलेलं, प्रार्थना करायचं दान दिलेलं आहे ना. कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये परमेश्वराने आपल्याला कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये पार्ट एक दिलेला आहे, दान आपल्याला दिलेलं आहे. तसंच त्यांना सुद्धा ते दान होतं. पण हे वचन तिथं त्यांनी का सांगितलं मग? कारण की ते तरी वचनामध्ये कमी होते है ना. म्हणून हे वचन आपल्याला लागू होतं की आपण बाळासारखे ना होऊन सगळे जे गोष्टी बालकासारखे आपल्याला नाही करायचे, पण प्रौढांसारखं राहायचे. जेव्हा आपल्याला कोणी विचारतं की आपण परमेश्वराची प्रार्थना का करतो किंवा आपण शाबात का पाळतो, त्याचं उत्तर देणं आपल्याला जमायला पाहिजे. जेव्हा आपण चर्चला का येतो, पहिले तर तीन प्रश्न तर आपल्याला स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे की आपण चर्चला का येतो आणि चर्चमध्ये आपलं काय चालतं आणि चर्चमधून आपण काय शिकतो. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. मग याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे की खरंच आपल्या चर्चमध्ये खरंच शिक्षण चालू आहे का, बायबल आपण शिकतोय का फक्त इथून ऐकून जातो. बायबल शिकणं गरजेचं आहे ना. बायबलवरती आपलं जे बायबलमधलं वचन आहे ते शिकणं गरजेचं आहे. कारण की परमेश्वरांनी जेव्हा पृथ्वी निर्माण केली, जेव्हा हे जग निर्माण केलं, ते कसं निर्माण केलं? मग शब्द काय? परमेश्वर शब्द आहे ना. योहानाच्या पुस्तकामध्ये काय सांगतो? प्रारंभी शब्द आहे. मग शब्दच जर परमेश्वर आहे, जर आपल्याला शब्दच येत नाही, मग काय उपयोग? मग आपल्याला चर्चमध्ये येऊन उपयोग काय? मग आपलं दान देऊन उपयोग काय? मग आपलं गाणं गाऊन उपयोग काय? मग आपलं प्रार्थना करून उपयोग काय? जर आपल्याला शब्दच माहित नाही. किती आपण जर समोरून दाखवायचा प्रयत्न केला की मी खूप स्पिरिच्युअली आहे, की मी खूप परमेश्वरामध्ये आहे, मी परमेश्वराचे गाणे गातो, मी परमेश्वराच्या याच्यामध्ये येऊन त्याला दान टाकतो, मी इतकं दान देतो, मी तेवढं दान देतो, मी हे करतो, मी आज हे बांधलं, मी ते केलं, पण परमेश्वराच्या वचनामध्ये आपण वाढत आहोत का? हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला पाहिजे प्रियांनो, की खरंच आज आपण परमेश्वराच्या वचनामध्ये वाढतोय का? इफिसकरास पत्राचं 4 अध्याय 14 वचन काय सांगतं? वाचा. त्यासाठी की आपण यापुढे बालकासारखी असू नये, म्हणून माणसांच्या दुष्टपणाने
भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवणुकी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. आपल्याला कोणी येड्यात काढून निघून जाईल. एखादा पास्टर इथे येणार, एखादा पास्टर तुमच्याशी बोलणार, तुम्हाला त्याच्यावरती विश्वास होणार आणि तुम्ही समोरच्याला सांगणार नाही बायबलमध्ये हेच लिहिलेलं आहे, जर तुम्हाला माहितच नाही. हे समजा प्रियांनो, परमेश्वर आपल्याला सांगतो वचन महत्वाचं आहे. सर्वात पहिलं जेव्हा प्रिंटिंग प्रेस निघाली होती, सर्वात पहिले त्यांनी प्रिंट काय केलं होतं माहिती का? बायबल. सर्वात पहिले जेव्हा प्रिंटिंग प्रेसचं निर्माण झालं, इन्व्हेन्शन झालं, तेव्हा सर्वात पहिले त्यांनी बायबल निर्माण केली, कारण की ते वचन खरे आहेत, ते वचन पवित्र आहेत. मग ते वचनच आपल्याला माहित नाही, मग त्याचा उपयोग काय? मग कोणी इथं येणार, कोणी इथं सांगणार, मी तुम्हाला काय सांगणार, तुम्ही म्हणणार आता मी खरंच असं होणार, अरे यांनी दादांनी हे सांगितलं, ब्रदरनी हे सांगितलं, हे असंच आहे, हे तसंच आहे. आपण काय करतो, अब्बा पिता स्पिरिच्युअल फादर्स बनवतो, पण स्पिरिच्युअल जो आपला खरंच पिता आहे, आत्मिक पिता जो खरंच आहे, त्याच्यावरती आपला विश्वास आहे का? तो समोरचा व्यक्ती इथे येऊन सांगतो त्याच्यावरती आपला विश्वास आहे. हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. मित्रांनो, आज हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे, मला कळणं गरजेचं आहे की आपण कोणत्या डायरेक्शनला जातोय. खरंच आपण परमेश्वराचं वचन धरून चालतोय, खरंच आपण परमेश्वराचे जे वचन आहे ते पाळतोय, किंवा खरंच आपण त्याचा अभ्यास करत आहात. इफिसकरास पत्रामध्ये लिहिलेले ते जेव्हा ते चर्चमध्ये जात होते, ते अभ्यास तिथं ते प्रश्न विचारायचे, तिथे चर्चचे पारशी लोक म्हणायचे की अरे हे जे देश आहे हे अभ्यास करून चर्चमध्ये येतं, हे आमचं गेल्यानंतर सुद्धा क्रॉस चेक करतं. मग आपण असं करतो का? किंवा आपण इथं काही शिकतोय का? नाही. आज आपल्या चर्चची गरज आहे, आज आपली गरज आहे. आणि तुम्ही ऑटोमॅटिक नाही आत्मिक वाढ होणार तुमची जेव्हा तुम्ही जर वचनच हातात नाही घेणार. मी म्हणणार मला वचन येतं, नाही. जर तुम्हाला वचन येत नाही, वचन वाचणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कोणी सांगतंय पण त्याचं एक क्रॉस चेक करणं गरजेचं आहे, है ना? मग ह्या वचनामध्ये परमेश्वर सांगतो, जेव्हा आपण पहिला मुद्दा बघतो, आत्मिक बालपणावर विलाप असं सांगितलेलं, आत्मिक बालपणावरती विलाप. इब्री पत्र याचा 5वा अध्याय 12 वचन 12 आणि 13 वचन मध्ये सांगितलं, इतक्या वेळानंतरही तुम्हाला अजूनही दुधाची गरज आहे. थोडस स्पष्ट आपण ते वाचू. इब्री पत्र याचा 5वा अध्याय 12 आणि 13. वाचा लवकर. इब्री पत्र 5वा अध्याय 12 वचन 13 वचन. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता, शिक्षक व्हावयास पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा काहीतरी शिकवण्याची जरुरी आहे, आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात. जड अन्न चालत नाही. परमेश्वराचे वचन जड अन्न आहेत, आणि आपण त्या लहान बाळासारखेच अजून आहोत, ज्याला दुधाची गरज आहे. ते दूध आपल्याला गरजेचं नाही आहे. जर आपल्याला ते जड अन्न खाणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण बलवान होणार, आत्मिक. पुढं काय लिहिलेलं आहे? कारण दुधावर राहणाऱ्या नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटाने चालणे आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. आमेन. परमेश्वरामध्ये जेव्हा आपण येतो, तेव्हा परमेश्वराचे वचन ऐकणं जेव्हा आपल्याला गरजेचं आहे, आत्मिक गोष्टी जेव्हा आपल्याला घेणं गरजेचं आहे. आपली आत्मा फक्त दुधाची भुकेली आहे, झालेली आहे. पण जड अन्न आपण खात नाही. आपल्याला वरचं वाटतं. आपल्याला जसं आज सांगितलं सिस्टरने 10 आज्ञा आपल्याला माहिती आहे, पण त्याचं पालन करतो का? 10 आज्ञेबद्दल आपण कधी शोध केला का? की 10 आज्ञा नेमकं आपल्याला बायबल मधून काय सांगतं? जेव्हा आपण काल बघितलं, काल आपलं डिस्कशन चालू होतं की जे आपण शेवटची जी प्रार्थना करतो, ती पण एक हे रेव्होल्युशन आहे, प्रगटीकरण आहे. जर त्याच्यावर जर तुम्ही अभ्यास केला तर, म्हणजे अभ्यास करणं किती गरजेचं आहे, वचन वाचणं किती गरजेचं आहे. आणि सगळे वचन परमेश्वर आपल्याला त्याच्याच पुस्तकातून सांगतोय, त्याच्या शब्दातून आपल्याला बोलतोय. म्हणून इथं आपल्याला प्रौढांसारखं व्हायचंय, बाळासारखं नाही व्हायचं. जेव्हा आपण वचनामध्ये वाढू, जेव्हा आपण त्याचं वचन वाचू, जेव्हा आपण त्याच्या शब्दांच्या बद्दल अभ्यास करू. मी सुद्धा आता अभ्यास करणं चालू केलेलं. तुम्ही अभ्यास करणं जेव्हा सुरू करणार, तेव्हा तुम्हाला वचन कळणार. वचन काय सांगतं, शब्द काय सांगतं, परमेश्वराचा एक एक शब्द आपल्याशी बोलतो. हे जाणून घ्यायचं गरजेचं. नाही तर आपल्याला पुन्हा ह्या चर्चमध्ये वापस कोणीतरी येणार आणि मग आपल्याला येडच काढून निघून जाणार.
आपण कोणाच्या तरी मीटिंग मध्ये जाणार, तिथं आपल्यावरती फायर करून निघून जाणार. आपण कुठं गेलो, प्रार्थना करणार, भूतं काढतोय मी, हे करतोय, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवणार, तिथं जाणार, पण त्याचा खरंच बायबलमध्ये उल्लेख आहे का? बायबल आपल्याला काय सांगतं? बायबल आपल्याला जेव्हा आपण टंग्स मध्ये बोलतो, बायबल त्याबद्दल काय सांगतं? जेव्हा आपण भूतं काढतो, बायबल त्याबद्दल काय सांगतं? हे आपल्याला ज्ञान नाही आणि आपण नुसतं दुसऱ्यांच्या मागे मागे चाललेलो है ना. पण जर आपण परमेश्वरामध्ये वाढू, तेव्हा आपण त्या लोकांपासून लांब राहू. आज काही लोक फक्त त्यांचे घरं भरताय बायबलमधून वचनं सांगून आणि त्यांच्या चर्च भरताय बस. पण त्या चर्चमध्ये तुम्ही जात असताना तिथून तुम्ही शिकून गेले आहेत का? हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. हे प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे की मी जर तिथे गेलो, खरंच मी काहीतरी शिकलो का? का मी फक्त तिथं दान देऊन आलो आणि त्यांचं धांगडधिंगा ऐकून निघून आलो? हा प्रश्न आज खरंच गरजेचा आहे प्रियांनो. आज आपण मागं चाललेलो आहे. आज भरपूर मोठे मोठे चर्चेस आहे, खूप मोठे मोठे गोष्टी होत राहिले, खूप मोठे मोठे लाइटिंग्स लागत आहे, खूप मोठे मोठे त्यांचे स्क्रीन झालेले, खूप म्हणजे त्यांचे क्लासेस होत राहिले, त्यांचे हे होत राहिले, त्यांचे ते होत राहिले. पण परमेश्वर तर त्या डोंगरावरती प्रार्थना करत होता ना. परमेश्वर सुटामध्ये होता का परमेश्वर काय कशामध्ये होता? परमेश्वर डोंगरावरती गेला आणि त्यांच्या लोकांना घेऊन प्रार्थना करत होता. बरोबर आहे की नाही? मग हे शोबाजीची गरज काय? असे प्रश्न आपण विचारतो का? नाही. आज एवढे मोठे मोठे चर्चेस का वाढत आहे? हा प्रश्न आपल्या मनात येतो का? नाही. फक्त आपण ऐकतो, जातो, बोलतो, अरे लय भारी यार संदेश दिला, लय भारी आपल्याला, लय भारी त्यांनी सांगितलं ना असंच करायला पाहिजे, नाही त्यांनी सांगितलं ना हेच व्हायला पाहिजे. पण ते त्यांनी जे शिकवलं ते तुम्ही लिहिलं आणि त्याच्याबद्दल तुम्ही स्टडी केली का? नाही. आज बाळ राहणं आपल्याला गरजेचं नाही प्रियांनो. आपल्याला प्रौढ व्हायचंय. पुढे बघतो आपण देवाची इच्छा हीच संपूर्ण वाढ आहे. देवाची जी इच्छा आहे ना ती आपल्याला संपूर्ण वाढवायची. जेव्हा आपण बघतो इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 13 वचन, जोपर्यंत आपण सर्व ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या परिमाणापर्यंत वाढत नाही, असं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? पुढे आपण वाचू. इफिसकरास 4:13 काय लिहिलेलं आहे? विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वात और मनुष्य प्राप्त ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल, अशा बुद्धीच्या मर्यादेपर्यंत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत गेले. काय लिहिलेलं आहे? ख्रिस्तासारखं. जेव्हा आपण 10 आज्ञा पण वाचतो, 10 आज्ञा पण आपल्याला काय शिकवते? जेव्हा आपल्याला ख्रिस्ता जवळ ती नेते आणि ख्रिस्तासारखं ती बनवते है ना. मग जेव्हा आपण वचन वाचतो, जेव्हा आपण ते करतो, तर मग आपल्याला ख्रिस्तासारखं बनायचंय है ना. इथे लिहिलेलं आहे की देवाला केवळ थोडी वाढ नको, त्याला परिपूर्ण वाढ पाहिजे. तुम्ही फक्त येऊन इथं थोडंसं वचन सांगून जाणं हे गरजेचं नाही, पण त्याच्यामध्ये तुम्ही वाढले आहेत का? ख्रिस्तासारखे तुम्ही बनत चालले आहात का? नाही. हे आपल्याला शिकायचं, हे आपल्याला जाणून घ्यायचं की आपण खरंच ख्रिस्तासाठी ख्रिस्त 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 करतो, येशू ख्रिस्त येणार आहे, येशू ख्रिस्ताचं असं असं तसं सगळं करतो, पण येशू ख्रिस्तासारखं बनायचा प्रयत्न आपण करत आहोत का? हा प्रश्न आपल्या मनाला आपण विचारायला पाहिजे प्रियांनो, की खरंच आपण येशू ख्रिस्ताच्या जवळ चाललो आहोत. खरंच रोज इतक्या वर्षांपासून आपण चर्चमध्ये येतोय, पण त्या चर्चमधून आपल्याला काही शिकायला भेटतंय का? खरंच आपण जे वचन आलेले त्या वचनाचा आपण स्वतः शिकतोय का? जो मन्ना आपल्याला इथं भेटतोय त्या मन्नाचा आपण काही बोध घेतोय का? ख्रिस्तासारखं बना प्रियांनो. ख्रिस्त होण्याचा तरी प्रयत्न करा, कारण की ख्रिस्ताची पण त्याची हीच इच्छा आहे, आशा आहे की आपण त्याच्यासारखं बनायला पाहिजे, तेव्हाच तो येणार आहे. हे जाणून घ्या. तो असंच नाही येणार आहे. जेव्हा आपण त्याच्यासारखं होणार तेव्हाच तो येणार आहे आणि तेव्हाच तो आपल्याला सार्वकालिक जीवन देणार आहे. जेव्हा आपण पुढे बघतो योहान 15:8 मध्ये, पुष्कळ फळ धरावे म्हणजे माझा पिता गौरवला जाईल. पुष्कळ फळ धरावे. जेवढे फळ येत आहे ना तेवढे धरा, पण हे फळ जे आहे हे वचनाचे फळ पाहिजे. जेव्हा आपण प्रार्थनामध्ये बघतो आमची रोजची भाकर आज आम्हास दे, तेव्हा आमची रोजची भाकर जी आपण खातो ती भाकराबद्दल परमेश्वर इथे सांगत नाही. जे वचन आहे ना परमेश्वर आपल्याला त्याबद्दल सांगतोय. मग ते फळ आपण घेतो आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. ते फळ आपल्या मनामध्ये जात आहे का? खरंच आपण परमेश्वराच्या अजून जवळ जातोय का? पुढे आपण जेव्हा बघतो की हळूहळू वाढ होते,
वाढ जी आपली असते ती हळूहळू होते, पण ती कशी होणार? जर आपण प्रयत्न सुरू करणार, है ना. पहिला आपण बघितलं की आत्मिक बालपणावरती आपल्याला मात द्यायची. आत्मिक बालपण जे आपण आत्मानी बाळ झालेलो आहोत, शरीराने वाढलो, बुद्धीने वाढलो, पण आत्म्याने वचनाने आपण मागं आहोत. आज आपल्याला कोणी पण फसून निघून जातं प्रियांनो. आज भरपूर लोक येऊन आपल्याला काही बोलून निघून जातात. नाही असाच, नाही हे तसंच. पण वचन जेव्हा आपण त्यांना सांगू, आपल्याला त्यांना भांडायची गरज नाही, त्यांना आपल्याला मारामारी करायची गरज नाही, पण जेव्हा आपण त्यांना वचनातून सांगू तेव्हा त्यांना ते कळणार. जर आपण स्वतः पहिलं वचनामध्ये वाढू तेव्हाच ते वचन त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आमेन. पुढं काय लिहिलेलं आहे? लूक याचा 2रा अध्याय 92 वचन 52. लूक 2:52. येशू शहाणपणात उंचीत व देव व माणसाच्या कृपेत वाढत गेला लिहिलेलं आहे. आता येशूला परमेश्वरांनी पाठवलं है ना. येशूला परमेश्वरांनी पाठवलं, तो स्वतः परमेश्वर आहे, तो स्वतः इथं आला, पण तरी त्याला वाढायला वेळ लागली. परमेश्वर काय म्हणतो, येशू काय म्हणतो, जेव्हा जेव्हा त्याच्या आईने पण त्याला म्हटले की नाही आता तू कर, आता तुझं दाखव तू कोण आहे, पण नाही माझी वेळ अजून नाही आलेली. वेळ लागतो, त्याला वाढायला वेळ लागली. आज मी जेव्हा मेसेज चालू केला, जेव्हा मी 2017, 15, 18 पासून जेव्हा मी बायबल वाचायला प्रयत्न केला, जेव्हा मी मेसेज द्यायचा प्रयत्न केला, तेव्हा आज जाऊन मी तुमच्या समोर बोलतोय. त्या गोष्टीला 7-8 वर्ष झाले. अजून मला वाढायचंय. तसं अजून आपलं वय गेलेलं नाही, अजून आपण वाढू शकतो है ना. परमेश्वराला इतका वेळ लागला. जेव्हा योहान बघतो आपण, योहानाला वेळ किती लागला. योहान तर त्याच्या आईच्या गर्भेतूनच, जो बाप्तिस्मा करणारा योहान होता, आईच्या गर्भातूनच पवित्र होता. आईच्या गर्भातूनच त्याला माहिती की ते काय करणार आहे, की तो कोणासाठी आलेला आहे. येशू ख्रिस्ताचा मार्ग मोकळा करण्यासाठी तो आला होता. तरी त्याला वेळ लागला, गोष्टी करायला त्याला वेळ लागला. तिमोथी जेव्हा आपण बघतो, तिमोथीचा कोण होता, आध्यात्मिक पिता कोण होता? पाऊल. जेव्हा आध्यात्मिक पिता पाऊल होता, पाऊलाकडून तो शिकत गेला. तिमोथी येशूच्या याच्यामध्येच होता ना, पण तरी त्याला वेळ लागला. येशू गेल्यानंतर सुद्धा तिमोथीला त्या गोष्टी करायला, प्रार्थना करायला, वचनामधून शिकायला वेळ लागला. तेव्हाच त्याने आध्यात्मिक पित्याकडे, त्याचा जो आध्यात्मिक पिता होता त्याच्याकडे तो गेला आणि त्याच्याकडून तो शिकला. तसंच आपल्याला गरज आहे वाढायची. हळूहळू आपण वाढतो, पण आपल्याला पण गायडन्सची गरज आहे. परमेश्वर आपल्याला गाईड करणार आहे, आपल्याला कोणाची गरज नाही. परमेश्वर जर आपल्या सोबत आहे, परमेश्वर जर आपल्याला शिकवतो, तर आपल्याला ते वाचणं गरजेचं आहे. आपण जर बायबल हातात घेतलं, एक वचन काढलं, तर आपल्यासाठी ते वचन निघू शकतं. कालच रात्री प्रार्थना करत असताना वचन एक सुंदर येशूची प्रार्थना म्हणून आहे, मत्तेचा 17वा अध्याय. येशूची प्रार्थना. असंच बसता मी टेन्शन मध्ये बसताना ते बायबल उघडलं आणि येशूची प्रार्थना समोर आली. जेव्हा आपण मत्ते 17 वाचतो, खूप सुंदर आहे मत्ते 17. येशू ख्रिस्त परमेश्वराशी बोलतो त्या प्रार्थनेमध्ये, ती वाचा. खूप सुंदर रीतीने परमेश्वराने ती सांगितलेली आहे. मग परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टीत गाईड करतो ना. मग आपल्याला कोणाची गरज लागते का? नाही. आपल्याला कोणाचा हात आपल्यावरती ठेवायची गरज लागते का? नाही. तुम्ही हात ठेवा, प्रार्थना करा. नाही. परमेश्वराचा हात तुमच्यावरती आहे. आमेन. पण त्याचा उपयोग करायचा, त्याला जो डायरेक्शन द्यायचं आहे, ते काम आपल्याला पण करायला लागणार आहे ना. तो आपल्याला डायरेक्शन देतो, मग आपण दुसरीकडे चाललो है ना. सापांचे पिल्लांनो, परमेश्वराचं वचन सांगतं, बस सापांचेच पिल्ले बनत चाललो. परमेश्वराचे पिल्ले बनतोय का आपण? परमेश्वराचे पुत्र कन्या बनतोय का? नाही. हे आपल्याला जाणून घ्यायचं. आपल्या मनामधला द्वेष, आपल्या मनामधला राग, आपल्या मनामधला इगो, आपल्या मनामधला अभिमान, आपल्या मनामध्ये जे विचार आहे, जे वेविचार आहे, जे गोष्टी चालू आहे, हे कधी जाणार, कधी सोडणार? जेव्हा आपण वचनाकडे वाढणार. वचनामध्ये जेव्हा आपण वाढू, तेव्हाच आपली वाढ होणार आहे. पुढे आपण बघतो वरदान आणि फळ यातील फरक. जेव्हा आपण पहिले स्टार्टिंगला बघतो की वरदान, गॉड गिफ्ट्स. मी लय भारी गाणं गातो. चिकू तुला नाही? मी लय भारी गाणं गातो, मी लय भारी वचन बोलतो. अरे माझ्यासारखं कोणी वचनच बोलू नाही शकत. अरे माझ्यासारखं कोणी इकडे येऊन माईकच नाही लावू शकत. अरे माझ्यासारखं कोणी इथं कॅमेराच नाही पकडू शकत. अरे माझ्यासारखं इकडे येऊन कोणी काही करूच नाही शकत. पण गॉड गिफ्ट आणि फळ याच्यामध्ये फरक आहे. वरदान आणि फळ परमेश्वराचे, फळ वचनाचे. वरदान परमेश्वराने सर्वांना दिलेले. सर्वांना काही काही गोष्टीत वरदान आहे. कोणाला तर इंग्लिश चांगलं बोलता येते, कोणाला मराठी चांगलं बोलता येते, हे की नाही. काही ना काही कोणत्या गोष्टीत कोणाला काही ना काही वरदान दिलेलं आहे.
तसंच वरदान ही वेगळी गोष्ट आहे. फक्त आपण म्हणणार की मी गाणं गातो म्हणून पवित्र झालो, तसं नाही. मी येतो इथं परमेश्वरामध्ये वचनामध्ये प्रार्थना करतो, त्याच्यामध्ये दान टाकतो म्हणून मी पवित्र आहे, तसं नाही. मी इथं स्टेजवरती येऊन वचन सांगतो म्हणून मी पवित्र झालो, म्हणून तसं नाही. प्रौढांसारखं वाढणं ही आजची आपली गरज आहे प्रियांनो. हे समजून घ्या. आज जर तुम्ही इथून जर काही शिकून नाही गेलं तर माझं सांगायचं काही म्हणणं हे अर्थ नाही झाला, तुमचं शिकायचा काय अर्थ नाही झाला. आपण जर एका कानातून ऐकून एका कानातून सोडून जर इथून चाललो आणि बस जो आपला आठवडा आहे तो तसाच आपण घालवत राहिलो, मग त्याचा काही अर्थ नाही. पण जर आपण हे वचन बघितले, हे वचनाबद्दल जर अभ्यास केला, शाबा शाळेच्या पुस्तकाचा अभ्यास केला, काय लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल अभ्यास केला, वचन आपल्याला काय सांगतो, हळूहळू हळूहळू आपण स्पिरिच्युअली वाढतो, आत्मिक वाढतो, आत्मिक उन्नती आपली होती. तर मग आपल्याला बाळ व्हायचंय का? नाही व्हायचंय. आपल्याला काय व्हायचंय? परिपक्व व्हायचंय, है ना. मग वाढ न झाल्याचे परिणाम आपण जेव्हा बघतो तेव्हा सैतान आपल्यामध्ये कार्य करायला चालू करतो. थोडा वेळ द्या, बायबल पासून थोडा दिवस लांब राहा, सैतान काही ना काही तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. थोडा वेळ परमेश्वराच्या वचनापासून लांब राहा, परमेश्वर काही ना काही तुमच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं अडखळण आणणार, काही ना काही गोष्टी करणार, तुम्हाला त्रास होणार, तुम्ही व्यभिचाराकडे वाढणार, तुमच्या मनामध्ये राग उत्पन्न होणार, तुमच्या मनामध्ये इगो येणार, तुमच्या मनामध्ये अभिमान येणार, तुमच्या मनामध्ये मीपणा येणार, तुमच्या मनामध्ये गर्व येणार, तुमच्या मनामध्ये सर्व काही गोष्टी येणार जे सैतान टाकू शकतो. पण जर आपण वचन वाचू तर शैतान त्या भिंतीच्या आतमध्ये येणार आहे का? नाही, है ना. मग आपण बलवान होणार आहे, है ना. जसं आपण बघतो पुढे जेव्हा आपण बघतो आत्मिक व्यायामाची गरज आपण बघूया. आत्मिक व्यायामाची गरज आपण बघू. 1 तिमोथी याचा 4 अध्याय 8 वचन काय सांगतो, आपण सर्वांनी ते काढू. 1 तिमोथी याचा 4 अध्याय 8 वचन. 1 तिमोथी याचा 4 अध्याय 8 वचन. कारण शारीरिक कसरत थोड्या बाबतीत उपयोगी आहे, सुबाबतीत सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. हे अंडरलाईन आपण करून ठेवू. शारीरिक कसरत, जिम जाणं जरुरी आहे, पण ते शरीरासाठी. पण कसरत बायबलची करणं गरजेचं आहे आत्म्यासाठी. आत्मिक वाढ कधी होणार? जेव्हा आपण शरीराची कसरत नाही करणार पण आत्म्याची कसरत करणार, जेव्हा बुद्धीची कसरत करणार, जेव्हा आपण विचार करणार की परमेश्वर कधी येणार आहे, परमेश्वर कसा येणार आहे, परमेश्वरांनी प्रगटीकरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, नवकरार आपल्यासाठी काय सांगतं. जुना करार तर होऊन गेला, नवकरार प्रगटीकरण हे काय सांगतं. प्रगटीकरण बद्दल आपल्याला अभ्यास आहे का? नाहीये. प्रगटीकरण शिकणं आज गरजेचं आहे आपल्याला. 10 आज्ञा तर गरजेचं आहेत, जुना करार तर गरजेचा आहे, पण प्रगटीकरण खूप गरजेचं आहे. कारण की जे होणाऱ्या गोष्टी आहेत परमेश्वर आपल्याला सांगतो त्याच्याबद्दल तुम्ही तयारी करा. जे होणाऱ्या गोष्टी आहेत, यहोवा आपल्याला सांगतो की जे होणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही तयारी करा. मग ती तयारी आपण करतोय का? नाही. शरीराची तयारी चालू आहे, जिम जाणं चालू आहे, डाएट चालू आहे. परमेश्वराचं डाएट, परमेश्वराचे फळं आपण खातोय का? नाही प्रियांनो. आज आपल्याला खरंच आत्मिक उन्नतीची गरज आहे, हे जाणून घ्या. आज तुम्ही इथून काहीतरी खरंच या वचनातून काहीतरी शिका, आपण काहीतरी शिकू, मी काहीतरी शिकतोय, तुम्ही त्याच्यातून काहीतरी बोध घ्या. आणि पुढच्या वेळेस जेव्हा आपण येईल तेव्हा आपण हा प्रश्न आपला स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे की आपण खरंच चर्चमध्ये काही शिकतो आहोत का. आणि जर आपण शिकलो तर मग त्याच्याबद्दल आपण काय करतोय, त्याचं पालन आपण करतोय का. आणि त्या वचनामध्ये आपण क्रॉस चेक करतोय का की खरंच आज पाळक साहेबांनी जे सांगितलं, आज मी जे सांगितलंय ते खरंच या वचनामध्ये आहे का, किंवा हे असं फक्त वरच्या गप्पा चालू आहे, वरती गप्पा चालू आहे. आज मी इकडं, आज आपण असं करू, आज आपण ते करू. नाही, आज आपण वचनामध्ये वाढत आहोत का? आज आपलं लक्ष वचनामध्ये आहेत. आमेन. पुढे जेव्हा आपण बघतो शेवटचा एक मुद्दा आपला आहे की वाढीत आत्मिक ध्येय, वाड्यामध्ये वाढत असताना आत्मिक ध्येय किती महत्वाचे. रोमकरस पत्र याचा 8 अध्याय 29 वचन आपण बघूया. कारण ज्यांचे विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांसमधला
ज्येष्ठ असा व्हावा. आमेन. रोमकरास पत्राचा 8 अध्याय 29 वचन सांगतात, त्याने ठरवलं की आपण त्याच्या पुत्राच्या स्वरूपाशी मिळते जुळते व्हा. मी तुम्हाला पहिले सांगितलं, देवाची अंतिम ध्येय आहे की आपण येशू ख्रिस्त सारखे बनायला पाहिजे, है ना. आदमासारखे नाही, किंवा मोशे सारखे नाही, किंवा नोवा सारखे नाही. सर्वांनी पाप केले, सर्व कुठं कुठं तरी चुकले, सर्वांना कुठं ना कुठं त्यांना हे झाली, शिक्षा झाली. येशू ख्रिस्त परमेश्वराने त्यांना कुठं ना कुठं शिक्षा दिली. पण परमेश्वर येशू ख्रिस्त जेव्हा इथं आला, त्यांनी काही पाप केलं का? त्याला काही शिक्षा झाली का? तो आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती गेला, ती शिक्षा नव्हती, है ना. तो आपल्यासाठी, आपल्या पापांसाठी तिथे गेला. पण त्यांनी काही पाप केलं होतं का? नाही. मग आपण का पाप करतो? जर आपला विश्वास, आपला जर एकदम भक्कम विश्वास परमेश्वरावरती, जर आपण वाढतो परमेश्वरामध्ये, जर आपण चर्चमध्ये येतो, शाबात आलाय, जर आपण सर्व गोष्टी पाळतोय, शाबात मेन आपण पाळतोय, सर्व गोष्टी परमेश्वरासारखी करायचा आपण प्रयत्न करतोय, येशू सारखे करायचा प्रयत्न करतोय, पण मग आपण येशू सारखे का बनत नाही आहोत? हा प्रश्न मला, तुम्हाला, आपल्या मनाला आज विचारायचा आहे प्रियांनो. का आपण परमेश्वरासारखे, येशू सारखे बनत नाही आहोत? जेव्हा ती प्रार्थना मी त्या दिवशी वाचली, माझ्या डोळ्यात अश्रू आले की परमेश्वर आपल्यासाठी तिथं काय प्रार्थना करतो. त्याला माहिती, तो सीन बघा, गेत्सेमनीमध्ये तो बसलेला आहे, पडलेला आहे, प्रार्थना करतोय, झुकलेला आहे, त्याचं डोकं त्याच्या खाली आहे, जमिनीवरती आहे, त्याच्याकडे तो हाक मारतोय आपल्यासाठी. आपण काय करतोय? तिथं बसतोय, तिथून तो त्यांना सांगतो की मी त्यांना शिकवलं, मी त्यांना बोध दिला, मी त्यांना सार्वकालिक जीवन काय हे सांगितलं. परमेश्वराला कोडे पडले, सटासट त्याला मारलं गेलं की ज्याच्याने त्याची ती स्किन निघेल. काही पाप नसताना, काही गोष्टी न केल्या नंतर सुद्धा एवढं मोठं वजन घेऊन त्याला चालवलं, कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर लांब. तो तसाच उचलून घेऊन गेला, क्रूस त्यांनी लावला, त्या क्रूसावरती तो चढला, तरी त्याची जाणीव आपल्याला नाही. तरी तो तिथं सांगतो की हे काय करता येईल ते माहित नाही, त्यांना क्षमा कर. तिथं गेल्यानंतर सुद्धा परमेश्वर सांगतो की त्यांना क्षमा कर. ते थुकताय, ते मारताय, ते शिव्या देताय. किती म्हणजे किती आपला देव किती मोठा आहे, वचन त्याचे किती आपल्याला सांगता प्रियांनो. पण आज आपण काय करतोय? आज मी काय करतोय? आज तुम्ही काय करताय? आज ही जाणीव आपल्याला होतीये का? आज आपण खरंच आत्मिक वाढ आपली होत राहिली आहे का? आज आपण फक्त येऊन इथे गाणे गातोय, आज आपण इथं फक्त येऊन वचन ऐकून निघून चाललेलो, त्या वचनाचा आपला काही जीवनामध्ये काय असर होतोय का? त्या वचनाद्वारे आपल्यामधून ख्रिस्त दिसतोय का? का त्याला आपण जाणत नाहीये? का तो इकडे आला? व्यर्थ आहे का ती गोष्ट? त्या गोष्टीचा काय अर्थ नाहीये का? आहे प्रियांनो. आज आपल्याला बायबल तेच सांगते, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला बायबल एकच गोष्ट शिकवते की तो आला, तो गेला, तो पुन्हा येणार आहे. एक माणसाच्या जर रूपामध्ये तो आल्यानंतर सुद्धा, त्यांनी एवढं मार खाल्ल्यानंतर सुद्धा, त्याला इतके शिव्या दिल्यानंतर सुद्धा तो आपल्यासाठी फक्त एकच शब्द बोलतोय की हे काय करताय, याला माहित नाही, देवा यांना क्षमा कर. आणि आपण साधा आपल्या बाजूवाल्याला क्षमा नाही करणार. आपण साध्या आपल्या बाजूवाल्याला काही जर झालं असेल तर त्याला मदतीला जात नाही. आपण आपल्या मध्ये जळूसपणा ठेवतो, आपण आपल्या मनामध्ये मीपणा ठेवतो, आपण आपल्या मनामध्ये गर्विष्ठपणा ठेवतो. प्रियांनो, हे काळ संपत आहे, परमेश्वर खूप लवकर येणार आहे, येशू ख्रिस्त खूप लवकर येणार आहे. त्याच्यासाठी तयारी करणं आपल्याला गरजेचं आहे, मला गरजेचं आहे, तुम्हाला गरजेचं आहे. हे जाणून घ्या. हे फक्त इथं येऊन टाइम उतरायला आपल्याला जायचंय, काही समजायला नाही, डोक्याच्या वरती चाललं असं नका करू. काहीतरी शिका. नाही समजत आहे, वचन काढा, बसा. चर्चमध्ये आले, तुम्हाला नाही समजत राहिलं काय बोलताय, कोण काय बोलतंय, तुम्ही स्वतः वचन काढा, तुमचे वचन काढा, पण प्रार्थना करा, वचन वाचा. काय सांगितलेलं आहे? तारण म्हणजे जन्म, तारण म्हणजे आपला जन्म, वाढ म्हणजे प्रवास, आणि परिपक्वता म्हणजे ख्रिस्तासारखं होणं.
जेव्हा आपण परिपक्व होतो, जेव्हा आपण त्याच्यामध्ये वाढत राहतो, तेव्हाच आपल्या मधून परमेश्वर दिसणार आहे, तेव्हाच आपल्या मधून येशू दिसणार आहे, आणि तेव्हाच आपल्याला कळणार आहे की त्याला तिकडं किती दुःख झालं आपल्यामुळं, तरी त्यांनी एक शब्द त्याच्या बापाला नाही बोलला, का त्यांनी एक शब्द कोणाला नाही बोलला, तुझी इच्छा आहे मी करणार, तुझी इच्छा आहे, तुम्हाला इथं पाठवलं ना तर मी ते गोष्ट करणार. आणि तो त्या क्रुसावरती गेला. त्या क्रुसावरती त्यांनी जी गोष्ट केली, त्याचे प्राण तो गेला, त्याची आपल्याला खरंच माहिती आहे का? आपल्याला कळत आहे का की तो कशासाठी तिथे गेला? हे जाणून घ्या प्रियांनो. शेवटचं वचन आपण घेऊ इफिसकरात पत्र, शेवटचं वचन आपण घेऊ 2 पेत्र याचा 3 अध्याय 18 वचन. दुसरा पेत्र याचा 3 अध्याय 18 वचन. म्हणून प्रियजन हो, या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे. म्हणून होईल तितके प्रयत्न करा. होईल तितके प्रयत्न करा. होईल तितके तुम्हाला झटपट होत असेल, होईल तितके तुम्हाला सैतान छळत असेल, होईल तितक्या गोष्टी तुमच्यामध्ये जीवनात चालू असेल, पण प्रयत्न करा सांगितलेलं आहे. सगळे संदेश ते जे आले, जे येशूचे शिष्य होते, त्यांना खूप वाईट रीतीने मारण्यात गेले, पण त्यांनी प्रयत्न केले की वचन जपवायचं, वचन ठेवायचे आपल्यासाठी, है ना, सुरक्षित ठेवण्यासाठी, वचन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, वचन जे परमेश्वराचे स्वतःचे शब्द आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. पण आपण प्रयत्न करत आहोत का? नाही. प्रयत्न करत राहा. जेव्हा आपल्याला वेळ भेटतो, जेव्हा आपल्याला काही वाटतं की नाही आज मी इकडे तिकडे, तरी बसा 5 मिनिटं, 10 मिनिटं, 2 मिनिटं, 1 घंटा, पण परमेश्वराचं वचन वाचा. ते गरजेचं आहे. आज फक्त कानात हेडफोन टाकून परमेश्वराचे गाणं ऐकणं महत्वाचं नाही. आज फक्त बसून काहीतरी करणं परमेश्वराचं याच्यासाठी ते गरजेचं नाही, पण परमेश्वराचे वचन गरजेचे. परमेश्वराच्या वचनातून सांगतो ते गरजेचे. आज मी इतकं तुम्हाला कळकळून का सांगतोय? कारण की आपले जे शिष्य, परमेश्वराचे शिष्य होते, त्यांनी सुद्धा ते केलं, परमेश्वराने सुद्धा ते केलं, मोशेने सुद्धा ते केलं, नोआने सुद्धा ते केलं. वचन जपले आणि वचनाने चालण्याचा आपल्याला एक संधी दिलेली प्रियांनो. ती संधीचं सोनं करणं आपल्याकडे. हे वचन फुकट आहे, फुकट भेटते, त्याचा काहीतरी उपयोग करा, त्याच्यामधून काहीतरी बोध घ्या. लोक आजकाल याच्यामधून सुद्धा क्लासेस घेत राहिले, मी वचन शिकवायचे क्लासेस घेत राहिले, वर्शिप कशी घ्यायची, वचन कसं शिकवायचे त्याचे क्लासेस घेत राहिले. पण परमेश्वर सांगतोय तुम्हाला मी फुकट दिलेलं आहे, तुम्ही फुकट वाटा, फुकट घ्या. जीवनाचं पाणी फुकट देत राहिला ना तो, मग ते आपण काय नाही घेतो. आज हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे प्रियांनो, की आपण खरंच वाढतोय का? आपण प्रार्थनेमध्ये वाढतोय का? आपण वचनामध्ये वाढतोय का? आपण उपास करतोय का? आपण सेवा कार्यामध्ये लागलेलो आहोत? आपण पवित्र जीवन जगत आहोत? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आज आपण खरंच निर्णय घेऊ की आपण बाळ नाही राहणार आहे. आमेन. बोला, आपण बाळ नाही राहणार आहे. सगळे बाळ राहणार आहे. आपण बाळ नाही राहणार आहे, आपण परिपक्व होणार आहोत. बोला आमेन. सर्वांना खरंच पुन्हा परमेश्वराचं वचन आपल्याला हेच सांगतं आणि परमेश्वर आपल्याशी हेच बोलतो. कळकळून परमेश्वराची हीच इच्छा आहे की आपण येशू ख्रिस्तासारखं व्हायला पाहिजे. येशू ख्रिस्तचा तुम्ही प्रगटीकरण वाचा. येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगतो ते वाचा. योहान आपल्याला काय सांगतो ते वाचा. नवं करार वाचा, जुनं करार वाचा, सर्व काढा बायबल, एक वचन वाचा, एक शब्द वाचा, तेव्हाच आपण परिपक्व होणार आहोत. आमेन.